नमस्कार मित्रांनो, इनामदार क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. अ, महा टी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडमध्ये कोणते प्रश्न रद्द होऊ शकतील किंवा कोणत्या प्रश्नांवर आपल्याला ऑब्जेक्शन घेता येतील या संदर्भात मी व्हिडिओ टाकले होते. परंतु त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समधल्या कमेंट पाहून मला असं थोडंसं जाणवलं की थोडीशी संभ्रमावस्था आहे. शिक्षक बांधवांमध्ये थोडीशी संभ्रमावस्था आहे, जी म्हणजे कमेंटच्या साहाय्यानं मी थोडेसे प्रयत्न केलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. परंतु मला असं वाटलं की जर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यावर थोडंसं बोललो तर ते आधी सोयीस्कर ठरेल. तर बघा, तर साधारणपणे खूप कमेंट असे होते की जर सर प्रश्न रद्द झाले तर त्याचे मार्क्स मिळतील का? तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, प्रश्न रद्द झाला तर त्याचे मार्क्स मिळत नाहीत आपल्याला. तर ते प्रश्नच रद्द केले जातात त्या इव्हॅल्युएशनमधून. समजा म्हणजे थोडक्यात जर 2 प्रश्न रद्द झाले, तर परीक्षा 150 मार्कांची नसेल, तर 148 मार्कांची असेल ती परीक्षा. आणि मग त्याचबरोबर मग पासिंगचे मार्क्स पण कमी होणार अकॉर्डिंगली काय असतील ते. उदाहरणार्थ थोडक्यात आता समजा जनरलला 60% पासिंग आहे, 150ला 90ला. तर मग 148ला कितीला असेल, तर 148चे 60% म्हणजे साधारणपणे किती होतात, तर 89 मार्क. आता त्याच्यात पण एक गंमत अशी आहे बघा, समजा आता 88.80 म्हणजे 88.80ला पासिंग होतं. पण आता 88.80 मध्ये पासिंग आलं. मग आता मार्क कुठला धरला जातो, तर 50 किंवा 50च्या पुढे आहेत, म्हणजे 88.50 किंवा 50च्या पुढं असेल तर 89ला पासिंग, आणि 88.50 किंवा 50च्या आतल्याला असेल तर 88 धरलं जातं. म्हणजे थोडक्यात 148 प्रश्न जर असतील तर 89ला पासिंग असेल. आणि तेच जर 147 प्रश्न म्हणजे 3 जर रद्द झाले तर पासिंग होते 88.20ला. म्हणजे मग पासिंगची मार्क धरली जाणार 88. आणि तेच जर आपण 55% म्हणजे कॅटेगरीतल्या बाबतीत बोललो तर समजा 148 प्रश्न असतील तर पासिंग होते बघा 81ला, कारण 81.40ला पासिंग होते, पण 40 म्हणजे 0.5च्या आत आलं, त्यामुळं 81ला पासिंग झालं. आणि समजा 3 प्रश्न रद्द झाले तरी पण 81लाच पासिंग होणार, कारण का, तर पासिंगचे मार्क जात आहेत 80.85 म्हणजे 81च. म्हणजे जरी 2 रद्द झाले किंवा 3 रद्द झाले कॅटेगरीच्या बाबतीत तरी पासिंग राहणार 81लाच. आता दुसरा एक महत्वाचा खूप ह्याच्यावर पण पडले की मिसमॅच, म्हणजे इंग्रजीमध्ये एक सांगितले आणि मराठीमध्ये वेगळंच आहे. तर मित्रांनो, जनरली रूल असा असतो की साधारणपणे जे इंग्रजीमध्ये सांगितलं जातं ते ग्राह्य धरलं जातं. समजा मराठीचा प्रश्न चुकीचा असेल तर इंग्रजीचा कन्फर्म असेल ते धरला जातो. हे अशी खूप गोंधळ होतात बरं का. TAITच्या परीक्षेत सुद्धा असे गोंधळ होतात मिसमॅचचे. म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलाय. प्रश्न असा विचारला होता देताना, मॅथ्समधला होता. 2 क्वांटिटी दिल्या होत्या आणि पहिल्याचं दुसऱ्याशी गुणोत्तर काय आहे विचारलं होतं मराठीमध्ये, आणि इंग्रजीमध्ये विचारलं होतं दुसऱ्याचं पहिल्याशी असणारं गुणोत्तर. साधा प्रश्न होता. पण आपण आता मराठीचं प्रश्न समजला, कशाला इंग्रजीचा वाचत बसतो? एक तर वेळ खूप कमी असतो, कशाला इंग्रजीचा प्रश्न डबल वाचत बसतो विद्यार्थी? घड्याळाच्या काट्यावर सगळं चाललेलं असतं आणि मराठी पण प्रश्न वाचतोय आणि इंग्रजी पण वाचतोय, असं होतच नसतं. तर उत्तर होतं इंग्रजीच्या प्रश्नानुसार दुसऱ्याचं पहिल्याच असणारं गुणोत्तर. आम्ही सगळ्यांनी लूज केला तो मार्क, परंतु भांडू शकत नाही, कारण ते परीक्षा परिषदेने तसं हेच करून ठेवलेलं आहे की इंग्रजीमधलं अँसर किंवा प्रश्न आपण गृहीत धरणार जर मराठीतला चुकीचा असेल. परंतु या ठिकाणी थोडंसं उलटं झालेलं आहे. मराठीतला प्रश्न बरोबर आहे आणि इंग्रजीमधला चुकीचा झालाय. म्हणजे तो प्रश्न माझ्या मते TET 1 मधला आहे. सर्वसाधारणपणे धातू डॅश डॅश नसतात आणि इंग्रजीमध्ये दिले जनरली नॉन मेटल्स आर नॉट. आता पण त्याचे जर पर्याय बघितले तर पर्यायावरनं इंग्रजीतला प्रश्न चुकीचा होतो, कारण त्याचे पर्याय काय, डक्टाईल, मॅलिएबल, ब्रिटल आणि आणखीन कुठला तर एक आहे माझ्या मते गुड कंडक्टर्स. आता अधातू नसतात म्हणजे ह्याच्यात तिन्ही पण नसतात ना, डक्टाईल पण नसतात, अधातू मॅलिएबल पण नसतात आणि गुड कंडक्टर पण नसतात. त्यामुळं हा प्रश्न नॉन मेटलवरचा नाहीच आहे, हा मेटलवरचाच आहे की ते ब्रिटल नसतात. त्यामुळं एक लक्षात घ्या, या ठिकाणी ऑब्जेक्शन घेण्यात एनर्जी वेस्ट करू नका किंवा वेगवेगळ्या प्रश्नांवर घेण्यात इथं काय अर्थच नाही. टार्गेट तुम्ही काय करा, प्रश्न सगळ्यांचे जर एकच टार्गेटेड क्वेश्चन्स असतील तर परीक्षा परिषदेला पण विचार करावा लागेल, लक्षात घ्या. त्यामुळं ह्यासारख्या प्रश्नांवर आता हा मिसमॅच जरी असला तरी कॉन्टेक्स्टवरनं रिकव्हरेबल आहे. ज्याचा आन्सर रिकव्हरेबल आहे तो प्रश्न कॅन्सल होणार नाही. प्रश्न जर समजा इलॉजिकल आहे, पूर्ण दिलेली माहितीच प्रश्नात पूर्ण चुकीची आहे, तर तो रद्द होईल. किंवा प्रश्न बरोबर आहे पण ऑप्शनमध्ये ते उत्तरच नाही तरी पण तो रद्द होईल. उदाहरणार्थ पेपर TET 2 मधला आता
मॅथ्सचे प्रश्न ऑप्शनच नाहीत. आता ते 12 नैक रेषे बिंदूतून किती त्रिकोण काढता येतील, 220 उत्तरच नाहीये. किंवा ते माझ्या मते रूट काहीतरी 3 फोर्थ रूट 7 काहीतरी असे दिलेले आहेत आणि क्यूब रूट 6 ह्याच्यातला कोण मोठा लहान, त्यात ते पर्यायच नाहीत. प्रश्न बरोबर आहेत पण पर्याय नाहीत, तरी पण कॅन्सल होईल. किंवा प्रश्नच इलॉजिकल आहे, प्रश्नात दिलेली माहितीच पूर्ण इलॉजिकल आहे, त्याचा काही संबंधच नाही, सेन्सच होत नाही, तरी पण रद्द होईल. हे मिसमॅचचे किंवा स्पेलिंग मिस्टेकच्या संदर्भात पण एक आला होता बघा, की ते ह्युरिस्टिक आणि म्युरिस्टिक दिलेलं आहे. परंतु मित्रांनो त्याचं संशोधन पद्धती दिली ना, ते ॲमस्ट्रॉंगनी कुठली विज्ञान विषय शिकवण्यासाठी माझ्या मते बालमानसशास्त्रामध्ये आलेलं आहे, की इंग्लिशमध्ये ह्युरिस्टिक द्यायला पाहिजे होतं, तिथं म्युरिस्टिक झालं होतं. ती पण एक कमेंट आली होती. पण मित्रांनो तिथं आता मराठीमध्ये संशोधन पद्धत दिलेली आहे ना, त्याच्यावरनं रिकवर होते ना. स्पेलिंग मिसमॅच असलं किंवा काय असलं तर रिकव्हरेबल जर असेल ॲन्सर, तर साधारणपणे परीक्षा परिषद त्यांना रद्द करत नाही. त्यामुळं माझं तर तुम्हाला किंवा अजून पण बघा, आता को प्राईमच्या संदर्भात एक आला होता, की उत्तर 3च जोड्या आहेत को प्राईमच्या, पण उत्तर त्यांनी 4 नंबर दिलेले आहेत 4 जोड्या म्हणून. आता तो प्रश्न रद्द होत नसतो. तो काय होणार, तुम्हाला फायनल अँसर की मध्ये त्याचं उत्तर 3 करून देतील, पण तो क्वेश्चन रद्द करा असं म्हणू शकत नाही आपण. किंवा आणखीन एका ह्याच्यात बघा, आता हा थोडासा मला गंभीर वाटतोय, पण जरा क्रॉस चेक करा, की एक कमेंट काय आली, की सर पेपर सी सेटमध्ये वेगळाच उत्तर दिले, त्याच प्रश्नाचं उत्तर सी मध्ये वेगळं आहे, डी मध्ये वेगळं आहे, ए मध्ये वेगळं आहे, 3 सेटमध्ये वेगवेगळी उत्तर आहेत. ह्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता, की सर म्हणजे परिषदेवर, की नेमकं या प्रश्नाचं उत्तर काय आहे, एकच ऑप्शन पाहिजे. हा थोडासा होऊ शकतो मुद्दा. परंतु जर प्रश्न बरोबर असेल, लॉजिकल असेल, सेन्स करत असेल, ऑप्शनमध्ये जर त्याचं उत्तर असेल, फक्त उत्तर जर परीक्षा परिषदेनं जर म्हणजे ह्या संभाव्य उत्तर सूचीमध्ये चुकीचं दिलं असेल, तर ते तुम्ही करेक्ट करून मागू शकता. तो प्रश्न रद्द करा असं तुम्ही म्हणू शकणार नाही. त्यामुळं स्पेलिंग मिस्टेक्स किंवा चुकीचा पर्याय उत्तर दिलाय, चुकीच्या पर्यायावर तुम्ही ऑब्जेक्ट करा, पण तो रद्द करा म्हणून तो प्रश्न मागणी करू नका. आता तुम्हाला मी एक हिंट देईन, की तुम्ही कोणत्या प्रश्नांवर रद्द करा म्हणून टार्गेट करा. खूप महत्वाची माहिती सांगतो मित्रांनो, खूप महत्वाची आहे, कारण ह्या सगळ्या प्रोसेसमधून गेलेलो आहे मी. त्यामुळं तुम्हाला थोडक्यात अनुभवाचे बोल सांगतो, की तुम्ही टार्गेट कोणत्या प्रश्नांवर करा. तर पॅसेजच्या प्रश्नांवर तुम्ही टार्गेट करा. मी तुम्हाला अजून सुद्धा सांगतोय, तुम्ही पॅसेज रद्द करा म्हणून मागणी करू नका. पॅसेज रद्द होणार नाही, ते खूप मोठं त्या सिस्टीमचं अपयश ठरल, कितीतरी मोठी टीका होईल परीक्षा परिषदेवर, आणि ते असं करणार नाहीत. आणि एक लक्षात घ्या, पॅसेजच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जशीच्या तशी तुम्हाला पॅसेजमध्ये सापडतील ही अपेक्षा पण करू नका. ही 8वी 9वीची परीक्षा नाही. यू हॅव टू कॉम्प्रिहेंड द पॅसेज. तुम्हाला तो पॅसेज कॉम्प्रिहेंड झाला पाहिजे, आणि त्याच्यावर आधारित जरी त्या पॅसेजमध्ये उत्तरं नसतील, परंतु पॅसेजचा संदर्भ घेऊन जर उत्तर रिकव्हरेबल होत असतील, तरी पण ती प्रश्न कॅन्सल होणार नाहीत. ते प्रश्न रद्द करा अशी तुम्ही डिमांड करू नका. उदाहरणार्थ आता आपण पॅसेजवरच जाऊया मित्रांनो, थांबा. समजा हा पॅसेज दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी बघा, ह्याच्यावरचा आता 57, आता पहिले खरं तर 4ही प्रश्न त्या पॅसेजशी रिलेटेड येत नाहीत, पण मी तुम्हाला सांगितलं तसं. आता हा जो 57 म्हणजे पॅसेजवरचा 2 नंबरचा आणि 3 नंबरचा प्रश्न आहे, बॉडी वेट कॅन बी कंट्रोल्ड बेस्ड बाय आणि सम वेज इन विच ओबेसिटी कॅन बी कंट्रोल्ड आर, रिलेटेड नाही आहे. पॅसेजमध्ये ही माहिती कोणतीही दिली नाही. मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे पॅसेज पूर्णपणे फॅट सेल्स ह्या एका टॉपिक भोवती फिरतो. फॅट सेल्सवर तुमची ओबेसिटी अवलंबून असते. आयदर त्या एनलार्ज होतात किंवा श्रिंक होतात. एनलार्ज झाल्या तर तुम्ही ओबेस होणार, श्रिंक झाल्या तर तुम्ही ओबेस होणार नाहीत. आणि ह्या फॅट सेल्स ह्या चाइल्डहुडमध्येच फॉर्म होत असतात. त्यामुळं चाइल्डहुड मॅटर करतो खूप ह्या ओबेसिटीवर. तर ह्याच्या भोवती सगळा पॅसेज फिरतोय. परंतु बघा 57 मध्ये बॉडी वेट कॅन बी कंट्रोल्ड बेस्ड बाय, जरी ऑप्शन मधला एकही तिथं काय आलेलं नाही माहिती, परंतु साध्या कॉमन सेन्सवर, जनरल सेन्सवर आपण रिकव्हर करू शकतो. बरं, ऑप्शन मधला बघा माइल्ड अँड डेली एक्सरसाइज अँड प्रॉपर डाएट, हा करण्यासारखा आहे ना. तुम्ही अशी अपेक्षा करू नका की त्या प्रश्नाचं सगळ्याच्या सगळं उत्तर मला त्याच्यामध्ये सापडलं पाहिजे, असं होत नाही ना. ही स्पर्धा परीक्षा आहे. किंवा 58 नंबरचा सम वेज इन विच ओबेसिटी कॅन बी कंट्रोल्ड. ओके, आता मी
अँसर की मध्ये पण सांगितलं होतं बाबा युझिंग कार ऑकेजनली. आता प्रत्येकाकडे कार असेल असं आहे का? त्यामुळे हे उत्तर होऊ शकणार नाही. किंवा टोटली अबंडनिंग द यूज ऑफ लिफ्ट्स. पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिफ्ट्स वापरावीच लागते असे काय आहे का? खेडेगावात लिफ्ट्स असणारे आहेत का बिल्डिंग्स? नाही ना. किंवा यूज ऑफ बायसिकल ॲज फार ॲज पॉसिबल. आता प्रत्येक वेळेला बायसिकल वापरणं शक्य आहे का? ज्याला येतच नाही किंवा म्हातारी माणसं आहेत किंवा स्त्री आहेत ज्यांना बायसिकलच येत नाहीत, त्यांनी काय करायचं? म्हणजे ह्या पर्यायावरून आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतोय बाबा, मेकिंग अ सिरीज ऑफ स्मॉल फिजिकल एफर्ट्स. परंतु तुम्ही ऑब्जेक्शन बघा, तुम्ही सगळ्यांनी, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे प्रश्न रद्द व्हावेत, तर मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा सांगतो की ह्या 2 प्रश्नांना सगळ्यांनीच टार्गेट करा. सगळ्यांचीच ऑब्जेक्शन या 2 प्रश्नांवर जाऊ देत. कुठले? तर पहिला प्रश्न, व्हॉट वन ईट्स इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन कंट्रोलिंग वेट. आता या ठिकाणी ऑब्जेक्शन घेताना पण तुम्ही असं घ्या की हे बघा, इटिंग हॅबिटवर आलेलं आहे. द साईज ऑफ युअर फॅट सेल डिपेंड्स ऑन युअर इटिंग हॅबिट्स. इटिंग हॅबिट्सवर प्रश्न आहे. प्रश्न व्हॉट वन इट्स इज इम्पॉर्टंट इटिंग हॅबिटवरचाच प्रश्न आहे. प्रश्न चुकीचा आहे असं तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका. ऑप्शन इलॉजिकल आहेत. ऑप्शनवरून तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकत नाही असं तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. कारण का? फॅट इज बर्न फास्टर दॅन प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स असं कुठंच सांगितलेलं नाहीये. बरं, हा काही रिकवर करू पण शकत नाही तुम्ही. आणि फॅटी फूड हॅज व्हेरी लिटल कॅलरी कंटेंट, हे तर पूर्ण म्हणजे जनरल सेन्सच्या पण अपोजिट आहे. फॅट्स 9 कॅलरी देतात 1 ग्रॅमला, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स 4 कॅलरीज देतात, म्हणजे फॅट्स जास्त देतात. त्यामुळे हा पण होऊ शकत नाही. बरं, डायजेशन इज अफेक्टेड बाय प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट्स असा तर काही विषयच नाही, कुठं जनरल सायन्समध्ये पण नाहीये. आणि त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे, प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स यूज अप मोर कॅलरीज दॅन फॅट्स. प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स युजअप म्हणजे कंझ्युम करणे, एक्झॉस्ट करणे. आता प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट कॅलरी एक्झॉस्ट करणार आहेत असं कुठं या पॅसेजमधून काय कुठं प्रतीत होते की प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स? बरं, पॅसेजवरून पण जाऊ दे, जनरल सेन्स मधून तर कुठं प्रतीत होते प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स आपल्याला कॅलरीज देणार आहेत? दे आर नॉट गोइंग टू कंझ्युम द कॅलरीज. हा, बरं, आता इथं एक आलेला आहे बघा, इट लो फॅट फायबर रिच फूड्स सच ॲज होल ग्रेन ब्रेड्स. आता ठीक आहे ना, ह्याच्या संदर्भात कुठंतरी व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, होल ग्रेन ब्रेड्स ह्याच्या संदर्भात किंवा च्यू फूड स्लोली ह्याच्या संदर्भात कुठंतरी ऑप्शन असावा ना. बर, जर सायंटिफिकलीच बघितलं तर फायबर रिच फूड का खायचं आहे आपल्याला? तर फायबर काय करतं? डायजेशनची प्रोसेस स्लो करतं, शुगर ऍब्सॉर्प्शन हळूहळू होतं, आणि त्यामुळं कदाचित बाबा वेट कंट्रोल होत असेल असं पण म्हणू शकतो. पण फायबर रिच फूडचा कुठं उल्लेख पण दिलेला नाही, डायरेक्ट प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स म्हटलेलं आहे. मग प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सच खाल्लं पाहिजे असं काय आहे का? बरं, प्रोटीन्स ठीक आहे बाबा, प्रोटीन्स आता बॉडी बिल्डिंग मध्ये वापरलं जातं बाबा, जनरल सेन्स प्रोटीन वापरतो. पण कार्बोहायड्रेटचा काय संबंध? उलट शुगर खाऊ नका म्हणतात जर तुम्हाला वेट कंट्रोल करायचं असेल तर. सगळ्यात महत्वाचं बघा, डॉक्टर सांगतात चहा सोडा, सिंपल शुगर खाऊ नका, जास्त गोड खाऊ नका, त्यानं तर जास्त वेट वाढतं, आणखीन जास्त फुकटच्या कॅलरीज भेटतात शरीराला. मग हा प्रश्न बरोबर आहे, पण ऑप्शनच इलॉजिकल आहेत. त्यामुळं हा प्रश्न कॅन्सल करा म्हणून तुम्ही ऑब्जेक्शन घ्या, आणि सगळ्यांनी ऑब्जेक्शन घ्या. आणि आणखीन कुठला करा तर 59 वर तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. व्हॉट कॅन वी कन्क्लूड अबाउट एक्सरसाइज फ्रॉम द पॅसेज. आता या ठिकाणी कन्क्लुजन विचारलेलं आहे पॅसेजवरून. प्रश्नच कसा विचारलेला आहे? व्हॉट कॅन यू कन्क्लूड फ्रॉम द पॅसेज अबाउट एक्सरसाइज, बट देर इज नो रेफरन्स ऑफ एक्सरसाइज. त्याच्यात एकदाही रेफरन्स नाही एक्सरसाइजचा. आणि मग तुम्ही काय कन्क्लुजन लिहिणार आहेत? थोडक्यात तुम्हाला समजते एक्सरसाइजच्या बद्दल ह्या पॅसेजवरून एक्सरसाइजच्या बाबतीत समजायला एक्सरसाइज बद्दल दिलंच नाही. आणि त्यांनी जे उत्तर दिलंय की इट मेक्स वन मोर ऍक्टिव्ह अँड मेंटली पॉझिटिव्ह, हे उत्तर दिलेलं आहे परीक्षा परिषदेनं, आणि पॅसेज मधनं हे उत्तर रिकव्हर होऊ शकत नाही. पॅसेज फिरतोय ओबेसिटीवर आणि तुम्ही उत्तर देताय इट मेक्स वन मोर ऍक्टिव्ह अँड मेंटली पॉझिटिव्ह. ठीक आहे बाबा, हे आपण जनरल सेन्सनं काढू शकतो, पण जनरल सेन्सनं असं पण निघते ना, इट मेक्स वन मोर मर्क्युरियलचं मी सांगितलं होतं, चप्पल, कुशाग्र, आनंदी. मग ते पण बनवू शकतं ना एक्सरसाइज. म्हणजे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाला सब्जेक्टिव्ह करून टाकल्यासारखं झालं या ठिकाणी, कारण पॅसेजमध्ये रेफरन्सच नाही एक्सरसाइजचा. बरं, पॅसेजच्या रेफरन्सवरनं सांगितलं तर एक्सरसाइज हेल्प्स ओनली इन कंट्रोलिंग द बॉडी वेट. आता ओनली हा शब्द जर इथं नसता
तर पॅसेजवरनं तुम्ही ह्या उत्तरावर येऊ शकला असता, एक्सरसाइज हेल्प्स इन कंट्रोलिंग द बॉडी वेट, कारण बॉडी वेटशी रिलेटेड पॅसेज आहे. पण ओनली शब्द आल्यामुळं हा तिथं बसत नाही. मग कोणताच बसत नाही ना मग या ठिकाणी, कारण पॅसेज आहे बॉडी वेटशी संदर्भात. त्यामुळं तुम्ही हा प्रश्न पण रद्द व्हा, हा प्रश्न चुकीचा आहे, पॅसेजशी रिलेटेड नाही, असं या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्या. कारण ऑब्जेक्शन तुम्ही घेताना व्यवस्थित घ्या, वर्डिंग त्याचं व्यवस्थित करा. पहिल्या प्रश्नाच्या बाबतीत प्रश्न योग्य आहे, परंतु ऑप्शन्स लॉजिकल नाहीत, ऑप्शन्समध्ये उत्तर नाहीये, ऑप्शन्सवरून उत्तरापर्यंत जाता येत नाही, ऑप्शन्समध्ये उत्तरच नाहीये, असं ऑब्जेक्शन घ्या. आणि 59ला काय ऑब्जेक्शन घ्या, म्हणजे 4 नंबरच्या प्रश्नाला. आता सेटनुसार वेगवेगळे नंबर्स असतील त्याचे, की प्रश्नच त्या पॅसेजच्या रिगार्डिंग चुकीचा वाटतोय, कारण एक्सरसाइजच्या बाबतीत कन्क्लूड करू शकत नाही पॅसेजच्या मदतीनं. बरं ठीक आहे, कॉम्प्रिहेन्शन लेवलला आहे, अंडरस्टँडिंग लेवलला आहे, तरी पण सब्जेक्टिव्ह होऊन जातोय, कारण पॅसेजबद्दल एक्सरसाइजची माहितीच नाही. त्यामुळं इट मेक्स वन मर्क्युरियल पण वाटू शकते एखाद्याला, किंवा इट मेक्स वन मोर ऍक्टिव्ह अँड मेंटली पॉझिटिव्ह पण वाटू शकतं. त्यामुळं हा प्रश्न कॅन्सल व्हा करा म्हणून ऑब्जेक्शन घ्या. लक्षात घ्या, तुम्ही वर्डिंग काय करताय, तुम्ही ऑब्जेक्शन काय घेताय, हे खूप मॅटर करेल. आणि सगळ्यांनीच जर तुम्ही सगळ्यांनी टार्गेट करा हे 2 प्रश्न, तर कदाचित हे 2 प्रश्न कॅन्सल होतील. आता बाकीचे कोणते किती कॅन्सल होतील ह्याच्या संदर्भात माझ्याकडं बाकीचे म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत मी बघितलेलं नाहीये. त्यामुळं मराठीचे किंवा मानसशास्त्राचे कोणते किती कॅन्सल होतील काय मला सांगता येणार नाही. आता आणखीन एक काहीतरी कमेंट आली ती पेपर 2च्या बाबतीत, सायन्समधले प्रश्न चुकीचे आहेत. माझ्या मते सायन्समध्ये पेपर 2 मध्ये कोणताही प्रश्न चुकीचा नाही, किंवा इंग्लिशमधले पण 4-5 प्रश्न चुकीचे आहेत. इंग्लिशमध्ये पण कोणताही प्रश्न चुकीचा नाही माझ्या तर मते. मला 2 कन्फ्युजन वाटत होती, परंतु ते बरोबर आहेत. ठीक आहे, ते बरोबरच आहेत. त्यामुळं ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात एनर्जी वाया घालवू नका. प्रश्न योग्य ते टार्गेट करा आणि त्याच्यावर सगळ्यांनी ऑब्जेक्शन घ्या, म्हणजे ते कॅन्सल होतील आणि आपले जे बांधव काटावर आहेत ते पास होतील. तर ठीक आहे, थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू.